नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्यासोबत जर एखादा व्यक्ती तुमच्यापासून लांब गेला असेल तर तो तुमच्याकडे कसा आकर्षित होईल त्यासाठी खूप प्रभावी एक उपाय सांगणार आहे। म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला तुमचं काम करून घ्यायचं आहे पण तो विनाकारण तुमच्या कामामध्ये अडथळा आणतोय, तर अशा ह्या उपायाने तो व्यक्ती स्वतःहून तुमचं काम करण इतका प्रभावी उपाय आहे। त्याचबरोबर एखादी व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली आहे, ती व्यक्ती तुमच्याकडे परत येण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। पण हा उपाय फक्त चांगल्या कामासाठी आपल्याला वापरायचा आहे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी हा उपाय आपल्याला वापरायचा नाहीये। इनफॅक्ट जर तुम्ही एखाद्याचं वाईट होणार ह्या हेतूने जर हा उपाय केला ना तर हा उपाय सक्सेसच होणार नाहीये। त्यामुळे चांगलं होईल एखाद्याचं या हेतूनेच हा उपाय करा, नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल। चला तर मग उपायाला सुरुवात करूया। खूप सोपा प्रभावी उपाय आहे, त्यासाठी काही वेगळं लागणार नाही, अगदी घरातल्या साहित्यामध्येच हा घ्यायचा आहे। पण हा उपाय तुम्हाला कमीत कमी 21 दिवस करायचा आहे। का तर जो मंत्र आहे ना तो मंत्र सिद्ध झाला पाहिजे। जोपर्यंत मंत्र सिद्ध होत नाही ना तोपर्यंत इच्छा पूर्ण होत नसते, आणि तो मंत्र जेव्हा आपण स्वतः सिद्ध करतो तेव्हाच आपली इच्छा लवकर पूर्ण होते। आता माझा मंत्र तर मी सिद्ध केलेला आहे, त्यामुळे मी कधी जरी बोलले तरी त्याची इच्छा पूर्ण होते। पण तुम्ही सगळे फर्स्ट टाइम करताय ना तर नक्कीच तुम्ही हा मंत्र पहिले सिद्ध करून घ्या। त्यासाठी काय लागणार आहे ते पूर्ण सांगते, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण की हा उपाय खूप महत्त्वाचा आहे। एवढी स्टेप जरी मिस झाली ना तरी तुम्हाला कळणार नाही की कुठे काय चुकलं आणि मग इच्छा पूर्ण होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर बघा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची क्रिस्टल ब्रेसलेट आहे, धनयोग आहे, फिरोजा आहे, या प्रकारे 7 चक्र आहे। त्याचबरोबर बघा आपल्याकडे प्रेग्नन्सी ब्रेसलेट पण आहे, बघा हे प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा 15 जून पर्यंत आपल्याकडे अधिक मास स्पेशल ऑफर चालू आहे कोणत्याही 2 ब्रेसलेटवर। मग तुम्ही हे 2 घ्या, हे 2 घ्या, म्हणजे कोणतेही 2 ब्रेसलेट घ्या, त्यावर तुम्हाला हा धनलक्ष्मी कॉइन फ्री मिळणार आहे। बघा माता लक्ष्मी आहे या कॉइनवर, त्याचबरोबर बॅक साइडने बघा श्रीयंत्र आहे। हा धनलक्ष्मी कॉइन जो पैसा आकर्षित करतो, खूप प्रभावी कॉइन आहे, हा तुम्हाला या अधिक मासामध्ये फ्री मिळणार आहे कोणत्याही 2 ब्रेसलेट सोबत। मग कोणतेही 2 घ्या। आता सगळ्यांना काय मेसेज करता माहितीये का की 2 ब्रेसलेटची किंमत सांगा। अहो पण तुम्हाला कोणते 2 घ्यायचे आहेत ते जर तुम्ही मला क्लिअर सांगितलं ना तर मी नक्कीच तुम्हाला 2 ब्रेसलेटची किंमत सांगू शकते। त्यामुळे कोणते 2 हवे आहेत ते कमेंट करा, किंवा व्हॉट्सअप नंबर आहे बघा इथे, व्हॉट्सअपला जा, मेसेज करा, 2 ब्रेसलेट घ्या कोणतेही तुमच्या समस्येनुसार, आणि त्यावर एक धनलक्ष्मी कॉइन फ्री मिळवा। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, त्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी पण याच नंबरवर मेसेज करा की आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यात येईल आणि त्याच ग्रुपवर तुम्हाला वेगवेगळ्या ब्रेसलेटचे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या ब्रेसलेटची वेगवेगळी माहिती, उपाय सगळं मिळणार आहे। त्यामुळे ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका। चला तर मग उपाय कसा करायचा ते आता आपण बघूया। ओके, उपाय कसा करायचा ते आता आपण बघूया। त्यासाठी आपल्याला एक ग्लास लागणार आहे। मग आता हा ग्लास तुम्ही स्टीलचा घ्या किंवा काचेचा घ्या, चालेल, पण प्लास्टिकचा घेऊ नका शक्यतो। स्टीलचा किंवा काचेचा ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये ग्लास भर पाणी आपल्याला घ्यायचं आहे। हा जो उपाय मी तुम्हाला सांगते, जो मंत्र मी तुम्हाला सांगते सिद्ध करण्यासाठी, हा फक्त आपल्याला रात्री झोपण्यापूर्वीच करायचा आहे। म्हणजे तुम्ही आता झोपणार आहात तर त्यापूर्वी हा मंत्र आणि हा उपाय करायचा आणि मग लगेच झोपायचं आहे। मोबाईल वगैरे बघायचं नाहीये। तुम्ही मोबाईल बघून घ्या, तुम्ही जे काही तुमचे काम आहे ते सगळे करून घ्या। आता फक्त तुम्हाला झोपायचं आहे, त्या आधी 5 मिनिटं हा उपाय करायचा आणि लगेच झोपी जायचं आहे, आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं रेग्युलर रुटीनला लागू शकता। पण हा उपाय केला मग नंतर 1-1.5 तास तुम्ही मोबाईलच बघत बसला असं करायचं नाहीये। विटाळ, सुतक, मासिक धर्म असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता, याला कोणतेही नियम नाहीये। तर काय करायचं, ग्लासभर पाणी आपल्याला घ्यायचं आहे, एका जागेवर शांत बसायचं। ग्लास कोणताही असू शकतो, फक्त प्लास्टिकचा घेऊ नका। एका जागेवर शांत बसल्यानंतर आपल्याला हे जो ग्लास आहे ना त्या ग्लासमध्ये बघून तो मंत्र म्हणायचा आणि असं पाण्याला असं फुकायचं आहे। पाण्याला 7 वेळेस मंत्र म्हणायचा। मंत्र काय आहे ते सांगते। मंत्र आहे ओम चिमी चिमी अमुक स्वाहा। आता ओम चिमी चिमी अमुक स्वाहा, अमुकच्या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करायचं आहे, ज्या व्यक्तीकडून तुम्हाला तुमचं म्हणणं खरं करून घ्यायचं आहे, किंवा त्या व्यक्तीने तुमचं ऐकावं, तुमच्याकडे रिटर्न यावं असं तुम्हाला वाटतंय ना, किंवा
आई वडील लग्नाला तयार होत नाहीये तर आई वडिलांनी लग्नाला तयार व्हावं त्यासाठी आई वडिलांचं नाव घेऊ शकता. किंवा बघा एखादी व्यक्ती आहे खूप नवरा बायको आहे, तिसऱ्या व्यक्तीकडे ती आपला नवरा किंवा बायको आकर्षित होती, आपल्या नवऱ्याने बायकोने पुन्हा आपल्याकडे यावे त्यासाठी तुम्ही करता तर तुमच्या नवऱ्याचं बायकोचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. किंवा एखादं काम आहे खूप दिवसापासून अडलेलं आहे फक्त त्या एका व्यक्तीमुळे आणि तो पर्सनल रागामुळे आपलं काम पूर्ण करत नाहीये तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन पण तुम्ही उपाय करा जेणेकरून तुमचं काम हे सुरळीत चालू राहील. अशा गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता पण त्या व्यक्तीचं नाव माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. मग पाण्यामध्ये पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये बघून म्हणायचं ओम चिमी चिमी. आता उदाहरणार्थ मी पूजा नाव घेते. ओम चिमी चिमी पूजा स्वाहा. 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 बघितलं तुम्ही मी काय म्हटले ओम चिमी चिमी आणि त्या व्यक्तीचं नाव उदाहरणार्थ पूजा. मग तुम्ही सागर घेऊ शकता म्हणजे तुमचं जे नाव असेल ते नाव घ्या. आई वडिलांचं असेल तर त्यांचं नाव घ्यायचं आहे. आई स्वाहा नाही म्हणायचं, नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं आणि मग स्वाहा म्हणायचं आणि त्यानंतर पाण्यामध्ये फुंकायचं आहे. थुकायचं नाही, फुंकायचं आहे फक्त पाण्यामध्ये फुकायचं. त्यानंतर 7 वेळेस तुम्ही म्हटले 7 वेळेस फुंकले त्यानंतर ते जे पाणी आहे ना ते आपल्याला पूर्ण पिऊन घ्यायचं आहे. ग्लास स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा यूज करू शकता. पूर्ण पाणी पिऊन घ्यायचं आहे, पाणी फेकून द्यायचं नाही. पूर्ण पाणी पिऊन तुम्ही जेव्हा घेता त्यानंतर तुम्ही पाणी पिऊन घेता त्यानंतर तुम्ही या 7 दिवसानंतर तो मंत्र सिद्ध होईल. तुम्ही तेव्हा ज्या व्यक्तीकडे जाऊन तुमची जी इच्छा आहे ती तुमच्या तोंडाने बोलताल ना तेव्हा ती व्यक्ती नक्कीच ती इच्छा मान्य करेल. म्हणजे कोणतीही तुमची इच्छा असू द्या ती व्यक्ती स्वतः तुम्हाला भाव दिली इतका बदल तुम्हाला जाणवेल. जी व्यक्ती तुमच्यासोबत इतक्या दिवस बोलत नव्हती, तुम्हाला टाळाटाळ करत होती, ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे बोलायला देखील येऊ शकते, तुमच्या संग व्यवस्थित बोलू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय चांगल्या कामासाठीच झाला पाहिजे, वाईट कामासाठी उपाय करू नका. कारण की वाईट कामासाठी केलेले उपाय कधीच सक्सेस होत नाही आणि उलट ते आपल्यावर रिटर्न येतात. त्यामुळे चांगल्या कामासाठी करा, नक्कीच याचा भरपूर फायदा तुम्हाला होईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट घ्यायचे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, जा आणि मेसेज करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.